नमस्कार. आपल्या कथेचं नाव आहे गाजलेली उडी. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी चालत्या बोटीतून उडी मारून इंग्रजांच्या तावडीतून सुटायचा केलेला प्रयत्न या पाठात वर्णिला आहे. गाजलेली उडी. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना ज्वालामुखीसारखे व्यक्तिमत्व लाभले होते. असामान्य कर्तृत्व आणि अजरामर साहस प्रसंग यांनी या जगप्रसिद्ध भारतीय क्रांतिकारकाचे जीवन समृद्ध झाले होते. सावरकरांचे जीवन म्हणजे साहस प्रसंगाची मालिका. त्यापैकी सर्वात रोमहर्षक प्रसंग म्हणजे मार्सेलिस बंदराजवळ बोटीतून त्यांनी भर समुद्रात टाकलेली उडी. त्यांची ही उडी अवघ्या त्रिखंडात गाजली. 1909 सालच्या डिसेंबरात नाशिकचे कलेक्टर जॅक्सन यांचा नाशिकच्या देशभक्त क्रांतिकारकांनी गोळ्या झाडून वध केला. त्याबद्दल 1910 सालच्या एप्रिल महिन्यात त्यांना फासावरही चढवण्यात आले. या प्रकरणाची चौकशी सुरू असतानाच त्यावेळी इंग्लंडमध्ये असणाऱ्या सावरकरांची आणि त्यांनी स्थापिलेल्या अभिनव भारत या क्रांतिवादी संघटनेची माहिती ब्रिटिश सरकारला कळली. भारतात आपल्या विरुद्ध क्रांतिकारकांची जी बंडखोरी सुरू आहे त्याचे खरे सूत्रधार सावरकर आहेत असेही सरकारच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांना अटक करावयाची आणि त्यांना भारतात आणावयाचे असा निर्णय ब्रिटिश सरकारने घेतला. त्या निर्णयानुसार इंग्लंडमध्ये सावरकरांना अटक करण्यात आली आणि त्यांची रवानगी भारतात करण्यात आली. 1 जुलै 1910 या दिवशी सावरकरांना लंडनवरून भारतात घेऊन येणाऱ्या मोरया नावाच्या आगबोटीचा जलप्रवास सुरू झाला. नेहमीचा मार्ग न स्वीकारता सावधगिरी म्हणून ही बोट त्यावेळी बिस्केच्या उपसागराच्या मार्गाने निघाली होती. पण वाटेतच ही बोट बिघडली. त्यामुळे ही बोट मार्सेलिसला नेऊन तेथे आवश्यक त्या दुरुस्तीसाठी थांबवणे क्रमप्राप्त ठरले. दिनांक 7 जुलै 1990 रोजी या आगबोटीने मार्सेलिस बंदरात नांगर टाकला. सावरकरांवर या प्रवासात देखरेख करण्यासाठी स्कॉटलंड यार्डचा पोलीस निरीक्षक ई. जॉन पार्कर आणि मुंबई पोलिसांचा उपअधीक्षक पॉवर यांच्याबरोबरच इतर 10 पोलिसांचीही नियुक्ती करण्यात आली होती. ज्या बंदरावर ही बिघडलेली बोट थांबली होती ते मार्सेलिस बंदर फ्रान्सच्या किनाऱ्यालगत होते. अर्थात ते बंदर फ्रान्सच्या ताब्यातच होते. डोक्यावर मृत्यूची टांगती तलवार लटकत असतानाही सावरकर प्रसन्न चित्ताने हा प्रवास करीत होते. पण त्याचवेळी या आगबोटीतून कसे निसटून जाता येईल याचाही ते सारखा विचार करीत होतेच. बोट फ्रान्सच्या किनाऱ्यावर थांबली असल्याचे कळताच आपला हा विचार अंमलात आणायला हरकत नाही असे त्यांनी ठरवले. सकाळची वेळ होती. त्यांच्या देखरेखीची मुख्य जबाबदारी ज्याच्यावर होती तो स्कॉटलंड यार्डचा पोलीस निरीक्षक पार्कर त्यावेळी अर्धवट झोपेत होता. मला सौंच कुपात जावयाचे आहे असे सावरकरांनी त्याला सांगताच त्याने आपली जबाबदारी मदतीसाठी असलेल्या इतर पोलिसांवर सोपवली. सावरकर सौंच कुपात गेले आणि त्यांनी आतून दार बंद केले. त्यांच्यावर पहारा करणारे सिद्दीकी आणि सिंग असे 2 पोलीस त्यावेळी दाराबाहेर उभे होते. संडासात नजर ठेवता यावी म्हणून संडासाच्या दाराला मुद्दाम काच लावून घेण्याची दक्षता पोलिसांनी घेतली होती. पण सावरकर त्यांच्या दक्षतेलाही पुरून उरणारे होते. संडासात जाताना सावरकरांनी आपल्या अंगावरचा नाईट गाऊन मुद्दामच काढला नव्हता. संडासात गेल्यावर दाराला त्यांनी कडी लावली आणि अंगावरचा तो गाऊन त्यांनी अगदी सहज आविर्भावात ज्या काचेवर टांगला. इतकी सारी तयारी केल्यावर सावरकरांनी वेळ दवडला नाही. त्यांनी उंच उडी मारली. संडासाच्या वरच्या बाजूस असलेल्या वाटोळी खिडकी पकडली आणि कसरतीच्या कौशल्याने आपली आधीच कृश असलेली देहयष्टी खिडकीच्या वर्तुळातून घुसवून बाहेर काढली. स्वातंत्र्य लक्ष्मी की जय असे स्वतःशी उद्गारून भर समुद्रात धाडसी उडी घेतली. सार्वभौम फ्रान्सच्या भूमीवर जाण्यासाठी ते बंदराच्या दिशेने झपाझप पोहून जाऊ लागले. तोच त्यांचे हे पलायन पहाऱ्यावरील पोलिसांच्या ध्यानात आले. पळाला पळाला असे ते ओरडा करू लागले. त्यांनी मग झपाझप पोहत जाणाऱ्या सावरकरांवर पिस्तुलाच्या गोळ्या झाडण्यास सुरुवात केली. पण अधूनमधून पाण्याखाली बुडी मारून ती प्रत्येक गोळी यशस्वीपणे चुकवीत ते पोहत होते. अखेर ते किनाऱ्यावर पोहोचले आणि धूम पळत सुटले. तोपर्यंत जहाजावरील अधिकारीही पाठलाग करीत किनाऱ्यावर पोहोचले होते. तेही सावरकरांचा पाठलाग करू लागले.
चोर चोर पकडा त्याला असा ओरडा या पोलिसांनी चालवला होता. वाटेत भेटलेल्या फ्रेंच पोलिसाला सावरकर म्हणाले, मला जवळच्या पोलीस स्टेशनवर घेऊन चला. पण तो पोलीस त्यांच्या सांगण्याकडे लक्ष देईना. सावरकरांना पकडायला आलेल्या ब्रिटिश पोलिसांनी त्या पोलिसाची मूठ दाबताच तो निघून गेला व अशा रीतीने सावरकरांना पुन्हा अटक करण्यात आली. बोटीच्या खिडकीतून बाहेर पडताना सावरकरांच्या छातीच्या दोन्ही बाजूंची कातडी सोलून निघाली होती. अटक करण्यात आल्यावर धक्के देत ओढीत ओढीतच त्यांना पुन्हा मोरिया बोटीवर परत आणण्यात आले. ब्रिटिश पोलिसांनी सार्वभौम फ्रान्सच्या परकीय भूमीवर सावरकरांना अटक करून आंतरराष्ट्रीय निर्बंधांचा अशा रीतीने स्पष्टपणे भंग केला होता. दुसऱ्या दिवशी मोरिया बोटीने आपला भारताकडचा प्रवास सुरू केला. सावरकरांवर देखरेख करणारे पोलीस अधिकारी पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या सावरकरांवर आता भलतेच संतापले होते. ते त्यांना शिव्या देऊ लागले. त्यावेळी सावरकर त्यांना म्हणाले, हे बघा, तुम्ही मला फाशीच्या खांबाकडे घेऊन चालला आहात. अशा स्थितीत मी संधी मिळाल्यास पळून जाण्याचा कसोशीने प्रयत्न करणारच ना. मी माझ्या घरादाराला आग लावून मोकळा झालो आहे. पण तुम्हाला बायका पोरांसह जगायची इच्छा असली तर समजून चला. माझा प्राण गेला तरी चिंता नाही, पण तुमच्यापैकी एकाचा तरी मी जीव घेतल्याशिवाय राहणार नाही. पुढे सावरकरांना त्रास झाला नाही, पण त्यांच्यावर जबर देखरेख ठेवण्यात आली आणि एडनला आल्यावर साष्टी बोटीने पुढचा प्रवास करताना त्यांना एका लहानशा अंधाऱ्या खोलीत कोंबण्यात आले. त्यांच्या हातांना बेड्या होत्याच. तोवर त्यांची उडीची आणि यशस्वी पलायनाची सत्यकथा भारतीयांच्या कानावर पोचलीच होती. लहान मोठ्या सर्वत्र वृत्तपत्रांनी सावरकरांच्या त्या धाडसी पलायनाची बातमी त्यांच्या जीवन चरित्रासह विस्ताराने प्रसिद्ध केली होती आणि मॅझिनी, गॅरिबाल्डी यांच्याशी त्यांनी तुलना करून महान देशभक्त अशा शब्दात त्यांचा गौरव केला होता. धन्यवाद.